हॅलो. तर हे बघा, आज आम्ही फिश टँक पूर्ण क्लीन केला आहे. आम्ही म्हणजे अहोने केलेलं आहे. मी फक्त इन्स्ट्रक्शन दिले आहेत की आज मला फिश टँक क्लीन पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आज तो फिश टँक क्लीन झालेला आहे. आणि आपण बघू शकता इथे इतके छोटे छोटे असे चमकत आहेत असे पिल्लं, असे भरपूर सारे पिल्लं आपल्या मोठ्या फिश टँक मध्ये. पूर्ण आपली पिलावळ छान. आता जागा भेटले त्यांना आणि मस्त असे ते काय करताय तो डाईव्ह करतायत, छान पोहतायत मस्तपैकी. हे बघा, त्यांना छान असे शेपटे आलेले आहेत आणि एकदम ते शेड मध्ये आले आहेत छान छान. म्हणजे जेव्हा पिल्लं जन्मतात ना तेव्हा कळत नाहीत नक्की कोणी दिलेत. तेव्हा जेव्हा ते परम मोठी होतात तेव्हा कळते की अरे हा हे ऑरेंज पिल्लं ऑरेंज आहे म्हटल्यावरती हे ऑरेंज जो मोठा मासा आहे आपला त्याने दिलेला असावा असं कळतंय. ते बघा, हे मोठे आहेत मासे आणि इतके झालेत ना आपल्या घरात आता की मोजता नाही येणार आहेत. रोज पिल्लं जन्मत आहेत रोज. हे बघा, तर हे बघा ते कसं आता टाकतात पिल्लांना, असं टाकावं लागते. आता हे मोठे फिश आहेत त्याच्या आतमध्येच आपण आता छोट्या फिशांना ही आता आपण टाकतोय ना. आता काय होईल ते होईल. आता त्यांना थोडी सवय होण्यासाठी आपण मोठे फिश सगळे टाकतोय. हा, तर पूर्ण आता मोठे फिश आणि छोटे कलर किती भारी आले, खूप छान असे कलर आलेत. आणि आता कुठे तुम्हाला इथून नाही कळत आहे नीट. एक दिवसाची पिल्लं पण आहेत आपल्याकडे. हे बघा, हे बघा, तुम्ही खाली बघाल आता. हे बघा, नाही दिसत हो. तर इतके छान 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 पिल्लू आहेत ना. तुम्हाला कुठे ते अडकून बसले वाटतं बोटावरती. हा, मी तर बघितलं पण आता कॅमेऱ्यामध्ये आले की नाही काय. ते बघा, सगळे फिश म्हणजे खोटं वाटेल असं वाटतं काहीतरी ना टीव्हीला असं लावतं ना ते कार्टून डिझनी तसं टाईपमध्ये वाटतं, एकदम मस्त. आणि हे सगळं असं टीव्ही मधलं एखादा एपिसोड लागलाय काहीतरी असं वाटते. पण हे खरं आमच्या घरामधलं सजीव आहेत जे इथे वावरत आहेत. छान असं मस्त त्यांचा हा एवढा पोर्शन आहे त्याच्यामध्ये ते एकदम मनसोक्त पोहून घेत आहेत. हे बघा, तडफडतात लगेच पाण्याच्या बाहेर काढलं तर. आणि त्यांना ते एकदम, हे बघा, हे सेपरेट ठेवले त्यांना. आणि मोठे मोठे फिश पण आहेत आणि गोगलगाई पण आहेत. सगळं त्यांनी असं फिश टँक धुताना असं टब मध्ये एकत्र टाकले आणि त्यांना ऑलमोस्ट तेच पाण्यात ठेवायला लागतं थोड्या वेळासाठी, नाहीतर ते दुसऱ्या पाण्यात मरून जातात. तर आपण वरच्या व्ह्यू मधून बघतोय, तर वरच्या व्ह्यू मधून पण आपल्याला बघा असं प्रकारे दिसतंय. किती फिश असतील तुम्ही सांगू शकता का मला? मोजून सांगा बरं जरा. हे बघा, कोणता फिश टाकला आम्हाला कळत नाहीये नक्की. वाव, खूप छान दिसतंय हो. आता एकदम क्लिअर आणि कट मस्त एकदम. त्यांचे त्यांचे शेपटे इतके छान छान आले आहेत ना. ते बघा, दिसतंय तुम्हाला शेड? एक नंबर. आणि आता आजच जन्मलेले छोटे छोटेसे सुद्धा आहेत, पण आपल्याला अजून एकही दिसलेलं नाही छोटे छोटे. हे बघा, हे एकदम छोटूशे आणि चमकत आहेत. ते चमकणं म्हणजे त्यांची पूर्णपणे वाढ होते असं झालंय. तोपर्यंत ते असे एकदम डॉट ब्लॅक डॉट असतो ना तेवढेच दिसतात. हे बघा, हा इथे एकदम छोटा आहे, एकदम छोटा. हा तरी मोठा आहे. हे बघा, हा जो दिसतो ना तुम्हाला इथे खूप छोटे आहेत. आणि असे खूप झालेत. इतकी पिलावळ झाली की आता आम्ही थक्क झालोय. आणि आता असं वाटते काय आहे हे, किती पिल्लं. आता फिश टँक सुद्धा कमी पडेल आम्हाला त्यांना. एवढं तर रोज पिल्लं देतात आणि पिल्लांना पण पिल्लं होत आहेत. एवढे हे अजब गजब प्रकार आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. चिकटून बसतायत ते गायनीला आहे ना. ह्या फिशला तर बघा, शेपटीला बघा डॉट सुद्धा आलेत. गोगलगाईच्या अंडी बघ कशी. कसं फिश आहे बघा ना, मस्त. काय 4 वेळा बोललो. बरं बोला. हा, गोगलगाईचं काय कसं आहे ना ते नाही दिसत आहे गाळणीमध्ये, नाही दिसत आहे नीट. जेली दिसते का? ती काचेवर टाका बरं जरा. ट्रान्सपरंट जेली. अरे बापरे, माझ्या जेली कसं दिसते ते. गोगलगाई पण लागते ना.
फिश टँक त्यांना पूर्ण नॅचरल असं पाहिजे. त्याच्यामध्ये दगडी वगैरे सुद्धा धुवून ठेवलेली आहेत आता स्वच्छ. आणि त्याच्यामध्ये आपण आता नवीन नवीन झाडं वगैरे पण आणणार आहे त्याच्यामध्ये ठेवायला, छोटी छोटी. पण ते काय करतात, झाडं पण खराब करून ठेवतात ना. तर फिश टँक मध्ये आता आपण मस्तपैकी सगळे फिश टाकणार आहोत. आणि सगळ्यात मोठा फिश जो आहे ना, जेली आणि अंडी. शी कसं वाटतं तुम्हाला हात लावलं.